तिसरा प्रॉब्लेम बघा मुलांनो. काय आहे प्रॉब्लेम? 2/√3 मायनस 2/√3 1/√3 बी डायरेक्शन कोसाइन्स ऑफ एनी डायरेक्टेड लाईन. हे एखाद्या लाईनीचे डायरेक्शन कोसाइन्स आहेत का असं प्रश्न विचारला आहे आणि जस्टिफाय युअर आन्सर. तर आपण हे एखाद्या लाईनीचे डायरेक्शन कोसाइन्स आहेत असं गृहीत धरूया. 2/√3 मायनस 2/√3 1/√3 be direction cosines of any directed line. हे एखाद्या लाईनीचे डायरेक्शन कोसाइन्स आहेत असं आपण गृहीत धरूया. मग ह्याचा अर्थ काय होईल? L इज इक्वल टू 2/√3 M इज इक्वल टू मायनस 2/√3 आणि N इज इक्वल टू 1/√3. तर L ची व्हॅल्यू 2/√3, M ची व्हॅल्यू मायनस 2/√3, N ची व्हॅल्यू 1/√3. आपल्याला डायरेक्शन कोसाइन्स कळाले. आता आपल्याला काय येईल बघा, आपण L² प्लस M² प्लस N² व्हॅल्यू काय आहे ते पाहूया. आपल्याला माहीत आहे की 1 येत असते, पण या ठिकाणी 1 येते का नाही बघूया. 2/√3चा स्क्वेअर किती मुलांनो? 4/3. M² म्हणजे 4/3. 1/3 हे यायला 9/3 म्हणजे 3. हे एक येत नाही आहे मुलांनो. किती याला आन्सर याचं? 3. ॲक्च्युली किती यायला पाहिजे होतं? 1, परंतु 1 आलं का? नाही. ह्याचा अर्थ हे डायरेक्शन कोसाइन्स एखाद्या लाईनीचे असू शकत नाहीत. देअरफॉर 2/√3 मायनस 2/√3 1/√3 cannot be direction cosines of any directed line. ठीक आहे मुलांनो. फोर्थ प्रॉब्लेम बघा. इफ अ लाईन मेक्स अँगल्स अल्फा बीटा गॅमा विथ द कोऑर्डिनेट ॲक्सिस. म्हणजे अल्फा बीटा गॅमा एक लाईन अँगल तयार करायले कोऑर्डिनेट ॲक्सिससोबत. कोऑर्डिनेट ॲक्सिस म्हणजे एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस आणि झेड ॲक्सिस. आणि आपल्याला सिद्ध करायचं आहे sin² अल्फा प्लस sin² बीटा प्लस sin² गॅमा इज इक्वल टू 2. आता कशा पद्धतीनं सिद्ध करणार? आपण याची लेफ्ट हँड साईड घेऊया. काय लेफ्ट हँड साईड? sin² अल्फा sin² बीटा sin² गॅमा. आता एक आपण छोट्या वर्गामध्ये पाहिलेलं आहे बघा फॉर्म्युला. sin² थीटा प्लस cos² थीटा इक्वल टू 1. तर sin² थीटा इज इक्वल टू काय लिहू शकतो मुलांना मी? 1 मायनस cos² थीटा. मग sin² अल्फा इज इक्वल टू काय लिहिलं जाईल? 1 मायनस cos² अल्फा. sin² बीटा काय लिहिलं जाईल? 1 मायनस cos² बीटा. sin² गॅमा काय लिहिलं जाईल? 1 मायनस cos² गॅमा. तर बघा मुलांनो 1 + 1 + 1 किती यायला? 3. ती ह्यातून मायनस कॉमन काढूया. कंसात काय राहील? cos² अल्फा cos² बीटा cos² गॅमा. cos² अल्फाला काय म्हणू शकतो मुलांनो मी? 1 + 1 + 1 किती येईल? 3. मायनस जर कॉमन काढलं तर काय राहील? cos² अल्फा प्लस cos² बीटा cos² गॅमा. कॉस अल्फा कॉस बीटा कॉस गॅमा काय आहेत? डायरेक्शन कोसाइन्स आहेत. मग ह्याला मी असं लिहू शकतो 3 मायनस L² प्लस M² प्लस N². आणि तिघांची बेरीज आपल्याला माहिती आहे किती आहे? 1. किती आलं मुलांनो? 2. आणि आपल्याला राईट हँड साईड किती दाखवायची होती? 2. कशा पद्धतीनं केलं बघा मुलांनो? sin² अल्फा म्हणजे 1 मायनस cos² अल्फा, sin² बीटा म्हणजे 1 मायनस cos² बीटा, sin² अल्फा म्हणजे 1 मायनस cos² गॅमा. आणि हे 1 + 1 + 1 किती झालं मुलांनो? 3. तिघातून काय कॉमन काढलं? मायनस. तर कंसामध्ये काय राहिलं? cos² अल्फा cos² बीटा cos² गॅमा. मायनस कॉमन काढलं तिथं राहिलं L²
प्लस एम स्क्वेअर प्लस एन स्क्वेअर म्हणजे 1, 3 - 1 2, दॅट इज इक्वल टू राईट हँड साईड. म्हणजे काय सिद्ध झालं मुलांनो? देअरफॉर साइन स्क्वेअर अल्फा साइन स्क्वेअर बीटा साइन स्क्वेअर गॅमा इज इक्वल टू 2. ठीक आहे मुलांनो, लिहून घ्या. नमस्कार मुलांनो, मुळे जाधव मॅथ्स क्लासेसमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण 3 डायमेन्शनल जॉमेट्रीचे उदाहरणं घेणार आहोत. आतापर्यंत आपण 3 डायमेन्शनल जॉमेट्रीचे 3 व्हिडिओज अपलोड केले. पहिल्या व्हिडिओमध्ये आपण डायरेक्शन अँगल्स आणि डायरेक्शन कोसाईनविषयी चर्चा केली. दुसऱ्या व्हिडिओमध्ये डायरेक्शन रेशोज. तिसऱ्या व्हिडिओमध्ये काही आपण डायरेक्शन रेशो आणि डायरेक्शन कोसाईनवर एक्झाम्पल्स अपलोड केलेले आहेत. आता आपण हा प्रॉब्लेम बघूया. काय आहे प्रॉब्लेम बघा. शो दॅट नो लाईन इन अ स्पेस कॅन मेड अँगल्स π/6 अँड π/4 विथ एक्स ॲक्सिस अँड वाय ॲक्सिस. म्हणजे क्वेश्चन काय आहे की स्पेसमध्ये एखादी लाईन π/6 आणि π/4 हा अँगल तयार करत नाही. कुणासोबत? एक्स ॲक्सिससोबत आणि वाय ॲक्सिससोबत असं आपल्याला दाखवायचं आहे. मग आपण काय करूया, काही वेळासाठी गृहीत धरूया की तशी लाईन तयार होते. सपोज in a space line makes angles π/6 and π/4 with x and y axis. ठीक आहे. आपण गृहीत धरलं की एक लाईन आहे, एक्स ॲक्सिससोबत किती डिग्रीचा अँगल करायली? π/6 आणि वाय सोबत किती करायली? π/4. आता जो एक्स ॲक्सिससोबतचा अँगल तयार होत असतो त्याला आपण अल्फा म्हणतो मुलांनो. मग अल्फा इज इक्वल टू किती आलं? π/6 अँड बीटा इज इक्वल टू काय आलं मुलांनो? π/4. तर आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे, L² प्लस m² प्लस n² इक्वल टू 1. हा आहे फॉर्म्युला. L म्हणजे काय मुलांनो? कॉस अल्फा. m म्हणजे कॉस बीटा. n म्हणजे काय? कॉस गॅमा इक्वल टू 1. अल्फा कॉस स्क्वेअर π/6 प्लस कॉस स्क्वेअर π/4. कॉस स्क्वेअर गॅमा माहीत नाही आहे, ॲज इट इज ठेवला आपण. π/6 म्हणजे किती डिग्री कन्सिडर करणार मुलांना तुम्ही? π/6 किती आहे हे जर काढायचं असेल तर 180ला 6ने डिवाईड करा. किती डिग्री? 30 डिग्री. आपल्याला कॉस 30ची व्हॅल्यू काढायची आहे. कॉस 30ची व्हॅल्यू आहे √3/2. कॉस 30ची व्हॅल्यू किती आहे? √3/2. कॉस π/4ची 1/√2. कॉस स्क्वेअर गॅमा इक्वल टू 1. तर हे जर कॅल्क्युलेशन केलं मुलांना तर हे येईल 3/4 प्लस 1/2 कॉस स्क्वेअर गॅमा इक्वल टू 1. बाकीचं कॅल्क्युलेशन इकडं लिहितो. कॉस स्क्वेअर गॅमा 1 मायनस हे इकडं नेऊया. तर ह्याला जर सॉल्व केलं तर मुलांना हे 5/4 येईल. इकडे गेल्यास ते काय होईल? -5/4. द आन्सर इज -1/4. तर आपण छोट्या वर्गापासून पाहिलेलं आहे की स्क्वेअर कॅन नॉट बी निगेटिव्ह. स्क्वेअर हा निगेटिव्ह असू शकत नाही. म्हणजे आता आपण लिहूया, स्क्वेअर कॅन नॉट बी निगेटिव्ह. स्क्वेअर हा निगेटिव्ह असू शकत नाही. ह्याचा अर्थ कॉस स्क्वेअर गॅमाची व्हॅल्यू काय नाही आहे मुलांनो? -1/4 नाही आहे. म्हणजे आपण सुरुवातीला असं गृहीत धरलं की अशा पद्धतीची लाईन आहे आणि आन्सर काढलं तर आन्सर आपलं चुकीचं यायलं आहे. म्हणजे हे जर आन्सर जर चुकीचं येत असेल तर ह्याचा अर्थ असा होतो
की जे काही आपण गृहीत धरलं आहे ते चुकीचं आहे. आपण काय गृहीत धरलेलं आहे की π/6 आणि π/4 अँगल तयार करणारी लाईन येते असं गृहीत धरलं. मग आन्सर कसं आलं मुलांनो? चुकीचं. आन्सर चुकीचं आलं. ह्याचा अर्थ तुम्ही जे गृहीत धरलेलं आहे ते काय आहे? चूक आहे. म्हणजे आपण लिहू शकतो की देअरफॉर इन अ स्पेस लाईन cannot make angles π/6 and π/4 with x and y axis respectively. ठीक आहे मुलांनो, हे लिहून घ्या. चला मुलांनो, दुसरा प्रॉब्लेम बघूया. शो दॅट द 4 पॉईंट्स A, B, C, D आर दी व्हर्टायसेस ऑफ अ पॅरलिलोग्राम. दिलेले जे 4 पॉईंट्स आहेत ते व्हर्टायसेस आहेत पॅरलिलोग्रामचे, हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. तर आपण बघा A, B, C, D पॅरलिलोग्राम आहे म्हणजे आपल्याला काय काय सिद्ध करावं लागेल मुलांनो? तर हा आपल्याला पॅरलिलोग्राम सिद्ध करायचा आहे मुलांनो. तर AB आणि DC पॅरल दाखवणं आवश्यक आहे. AD आणि BC पॅरल दाखवणं आवश्यक. Aचे कोऑर्डिनेट्स गृहीत धरूया x1, y1, z1. Bचे गृहीत धरूया x2, y2, z2. Cचे धरूया x3, y3, z3. Dचे गृहीत धरूया x4, y4, z4. घेतले आपण. तर जो पॉईंट ए आहे, एचे कोऑर्डिनेट्स काय आहेत मुलांनो? 5, -1, 1. तर इथं काय लिहू शकतो मी? x1, y1, z1. बीचे पॉईंट 7, -4, 7. x2, y2, z2. सीचे पॉईंट्स आहेत 1, -6, 10. x3, y3, z3. आणि डीचे कोऑर्डिनेट्स आहेत -1, -3, 4. x4, y4, z4. ठीक आहे. तर मुलांनो, मी व्हर्टायसेस पुन्हा एकदा वाचून बघतो, कारण बरोबर आहेत का नाही. 5, -1, 1, 7, -4, 7, 1, -6, 10, -1, -3, 4 करेक्ट आहेत. बघा, मला AB हे पॅरल दाखवायचे DC सोबत. मग अगोदर मी डायरेक्शन रेशोज ऑफ AB काढूया. मग ABचे डायरेक्शन रेशो काढायचं तर पॉईंट माहीत असतील तर काय फॉर्म्युला? x2 - x1 म्हणजे A इज इक्वल टू काय येणार? x2 - x1. B इज इक्वल टू y2 - y1. C इज इक्वल टू z2 - z1. आता x2 किती आहे मुलांनो? x2 आहे 7 आणि हे 5. हे येणार 7 - 5. हे येईल -4 + 1 आणि हे येईल 7 - 1. म्हणजे जर कॅल्क्युलेशन केलं मुलांनो तर हे येत आहे 2, हे येत आहे -3 आणि हे येत आहे 6. हे झाले डायरेक्शन रेशो कशाचे? ABचे. ह्याला मी असं 1, 1, 1 नाव देतो. आता आपण काढूया मुलांनो डायरेक्शन रेशोज ऑफ DC. DCचे डायरेक्शन रेशो. मग DCचे डायरेक्शन रेशो काढण्यासाठी काय फॉर्म्युला येईल? x4 D मधून C मायनस करूया. x4 - x3, y4 - y3, z4 - z3. ह्याला सुद्धा आपण म्हणूया ABC, कारण डायरेक्शन रेशो कशाने दाखवतो आपण? ABCनं. इथं 2, 2, 2 लिहूया. काय येणार बघा? x4 म्हणजे D मधून कुणाला मायनस करायचे तुम्हाला? D मधून C ला मायनस करायचे. म्हणजे हे येणार आहे -1, -1.
-3 + 6 आणि हे येणार आहे 4 - 10. कॅल्क्युलेशन येत आहे मुलांना -2 + 3 + 6. तर डायरेक्शन रेशो ए बी काढलं आणि डायरेक्शन रेशो डी सी काढलं. आता आपण काय करणार, ए बीच्या डायरेक्शन रेशो आणि डी सीच्या डायरेक्शन रेशो प्रोपोर्शनल आहेत का नाही बघूया. A1 अपॉन A2 म्हणजे 2 अपॉन -2. A1 अपॉन A2 इज 2 अपॉन -2 दॅट इज इक्वल टू -1. B1 अपॉन B2. B1 किती आहे मुलांनो, -3 अपॉन 3 -1. C1 अपॉन C2. C1 अपॉन C2. C1 किती आहे मुलांनो, 6. C2 किती आहे, C2 -6 इक्वल टू किती आलं, -1. म्हणजे प्रत्येकाचा आन्सर कसं येतं आहे मुलांनो, सेम. म्हणजे मी असं लिहू शकतो A1 अपॉन A2 इज इक्वल टू B1 अपॉन B2 इज इक्वल टू C1 अपॉन C2. ह्याचा अर्थ काय व्हायला आहे मुलांनो, की A1 अपॉन A2 B1 अपॉन B2 C1 अपॉन C2 म्हणजे डायरेक्शन रेशो ऑफ ए बी आणि डायरेक्शन रेशो ऑफ डी सी हे कशामध्ये आहेत, प्रोपोर्शनमध्ये आहेत. ह्याचा अर्थ असा होतो, प्रोपोर्शनमध्ये असेल तर मी असं म्हणू शकतो देअरफॉर लाईन ए बी पॅरलल लाईन डी सी. ए बी पॅरलल लाईन डी सी. आता सिमिलरली आपण ए डी आणि बी सी सुद्धा सोडू शकतो. आपण इथं त्याचं डिटेल लिहित नाही मुलांनो, इथं लिहूया. सिमिलरली वी कॅन प्रूव्ह ए डी लाईन ए डी पॅरलल लाईन डी सी. आपण अशाच पद्धतीनं ए डी आणि डी सी सुद्धा काय दाखवू शकतो, ए डी आणि बी सी हे पॅरलल दाखवू शकतो. म्हणजे काय केलं मुलांनो, आपण ए बी पॅरलल डी सी, ए डी पॅरलल बी सी हे असं सिद्ध केलं. ह्याचा अर्थ काय व्हायला आहे, देअरफॉर क्वाड्रिलॅटरल ए बी सी डी इज अ पॅरलिलोग्राम. हा काय झाला, पॅरलिलोग्राम. आणि आपल्याला पॅरलिलोग्राम आहे हे सिद्ध करायचं होतं मुलांनो, नोट करून घ्या.